बाई स्वयंपाक राहिलाय, चहा नाही सकाळपासून. ते पोरगीला बरं नाही, हे हातही मोडून बसलाय. माय काय करता येईना, काय पण नुसतंच बसायचं काम आलंय. काय करावं ती बी कळाना. लेकरालाही बरं नाही, त्या पोटात भूक लागली. अजून थोडासा द्यायचा ना रे. काय करू ग, लय दुखतोय हा. बरं आहे का? कशाचं बरं आहे, लय दुखतोय अहो. बरं जेवायला आण. अहो तुम्हाला तर माहिती माझा हात गळ्यात पार, आणि ते लेकराला बरं नाही. मग स्वयंपाक नाही बनवला? नाही बनविला, चहा सुद्धा नाही बनविला. तर आज काय करावं मला तेही सुधराना. तिला काय झालंय? बरं नाही म्हणले बाई. आता मोठ्या घरचं लेकरू आहे, बरं नसणारच ना. तर काही झालं गेलं तर तिला दवाखान्यात नेऊन आणायला ह्यो बी आला नाही अजून. हे कुठे गेला अक्षय? आता काय माहिती, गेलाय सकाळ धरून. आला नाही अजून? नाही आला, त्याचा फोनही लागाना. हा, म्हणलं त्याला सांगावं, तिला जरा दवाखान्यात नेऊ. नाही तर मग काय आपण न्यायचं. आता आपण कसं जाता बरं? तुमच्या गोळ्याचा टाइम झालाय. लय दुखतोय अहो हात. ते कालच आपण त्याला हे करून आणलं होतं प्लास्टर. हो ना, पण हात दुखतोय ना हो. कसं करू बाई मी आता, एका हाताने बी जमायचं नाही मला. मग आता मी करू का स्वयंपाक? मग तुमचं आपलं काहीतरी. हे आला अक्षय. ये कुठे गेल तर सकाळ धरून आला नाही, काही नाही. जरा काम होतं तिकडे गेलतो. कुठं? मित्रांकडे गेलतो, जरा काम होतं. हा. जरा पैसे आई जेवले नाही तुमच्या? अरे अजून काहीच नाही. आता तुझ्या आईचा गळ्यात हाते, तुझ्या बायकोचं दुखत आहे. काय दुखत आहे तिचं? अरे बघ जाऊन जरा, मोठ्या घरचं लेकरू उग तिला काही झालं तर काळजी घे तिची. तू जाऊन बघ बरं काय झालंय बघ जरा. हो. आता मला तर नाही जाता येणार, पण तू आता हाय तिचा नवरा तर जाऊन बघ काय आहे, काय नाही. ताप बीप असेल तर दवाखान्यात घेऊन जा. पैसे नसतील तर पैसे देतो नाही, तुला थोडेफार. पैसे आहे. हा. चहा पाणी सुद्धा घेतलं नाही यार सकाळपासून. मग तेच म्हणा, आता तिचं दुखत आहे ना, आईचं बी हात. आता ती काय तिचा स्वयंपाक नाही. आता म्हणलं मग नाही तर मीच करतो स्वयंपाक. मग आता काय आहे? नाही नाही, एक काम कर बस, मी चहा करतो तुम्हाला. आणि तिला पण बघ रे जरा. हा तिला बघ माय. हो लोकांचं लेकरू आणलंय, हा ना. घरचं लेकरू आहे. उग काय करता, काय झालं तर दवाखान्यात नेलं तर बरं. दिस डोक्यावर आलाय आता. ती शेतातलं काम करून करून आता काय. तुम्हाला एक गोळ्याचा टाइम झालाय तुमच्या. हो ना. काय आता मोठ्या घरचं लेकरू आहे, दवाखान्यात नेलं. अरे वा. थांबा, मी भात प्यायचे इथून. झालं ना बरोबर. आता काय काय झालंय? कशाला रडते? मी आहे ना. कवा स्वयंपाक घरात बी गेलेला नाही, त्यांनी चहा करून आणला बघा. तुझा हात बरा असतं तर तुम्हाला जाऊन दिला असतं का? तू घेतला का? हाय, मी घेतो नंतर. तिला बी दे आणि तिला बघ, नाही तर आपलं दवाखान्यात जाऊ बरं आपण. रड नको, मी नेतो तुला बी दवाखान्यात नेतो, तिला बी नेतो. हो रड नको. नको मला, जा. का? नाही भरलं माझं पोट माय, जा. तिला बघ बरं. किती काळजी करते ग पोरग, लय काळजी करत. त्याच्याकडे पैसे नाही तर तो पैसे देतो. नाही पैसे देतो ना मी त्याला. एकुलती एकच आहे, लय जीव लावित. मला पण तेवढंच लावित, तुला पण तेवढंच जीव लावित. चला बरं घरात जाऊ, बघू काय तरी झालंय तिला. आई ग. दमन
अहो लय दुखत आहे. दमन. आई ग. पूजा, अरे पूजा, काय दुखतंय? काय नाही दुखत. अगं काय झालं? आई म्हणली तुझं दुखतंय म्हणून. हा, बरं नाही वाटत आहे का? नाही वाटत आहे बरं. मग दवाखान्यात जायचं का? नाही जायचं मला दवाखान्यात. आता काय झालंय? आई बाबा काय बोलले का? मला जायचं माझ्या घरी. का बरं? मला नाही राहायचं इथं. अरे असं कसं? मग त्यांच्याकडे कोण लक्ष देईन? त्यांना कोण सांभाळेल? मी का तुझ्यासोबत लग्न त्यांना सांभाळण्यासाठी गेलो होतं का? अरे मग त्यांना सोडून कसं चालेल ग? आई बाप आहेत ते माझे. मग एक काम कर, मला दे सोडून, राहा त्यांच्या सोबत. यासाठी लग्न केलं का आपण? मला काय माहिती याच्यासाठी लग्न की तू फसवलं मला कॉलेजमध्ये असताना. मला काय माहिती तू असं असेल आणि तू घरचे असे असेल म्हणून. काय तू वाईट मला म्हटलं होता का लग्न करताना तुला आई वडिलांसोबत राहावं लागेल? तेव्हा तर काही नाही म्हटलं. फसून लग्न केलं मला. माझी जिंदगी बरबाद करून टाकली माझी. अगं जसे तुझे आई बाप आहेत तसे माझे आई बाप आहेत. मी त्यांना कसं काय सोडून राहू ते शकतो? मला नको सांगू. तुला माझ्यासोबत राहायचंय का त्यांच्या सोबत राहायचं? नाही तर मी बॅग भरते निघून जाते इथून. बघ तुझं तुला काय करायचंय. असं असं का वागतेस तू? पण अगं बिचारा आईचं दुखतंय. आज सकाळ धरून चहा बी नाही त्यांना. त्यांचे नसतात कधी त्यांचं दुखलेलं, कधी हात तुटेल, कधी पाय तुटेल, कधी कंबर दुखल, कधी डोकं दुखल. तेच करत बसू का मी? मला नाही सवय एवढे कामधाम करायची, कळलं ना? माझ्या वडिलांनी मला लय चांगल्या याच्यात ठेवले. इथं धुणं भांडे करायला नाही आलेली मी. निदान आईचा हात बरा होस तर तरी तेवढं लक्ष द्या. नाही तर मग तुला माहिती ना आई तुमच्या आईला काहीच होत नाही. ती म्हातारी नुसती नाटकं करते, तिला दुसरं काहीच येत नाही. कसा मला त्रास द्यायचा? लेक नाही मी सून आहे. त्रास देणारच आहे मला. रोजची कटकट झाली, मी का मोल करीन आहे का? तुम्ही जाता तिकडे नोकरीला आणि दिवसभर मला यांचं काम करावं लागतं इथं. हे कर ते कर. आणि तुम्हाला सांगते आता माझ्याच्याने ना यांचं होणार नाही. एक काम करा, वाटलंच तर त्यांना तुम्ही आश्रमात टाका, पण माझ्याकडून आता हे काम काही होणार नाही. आणि हा, पैसे जर नसले ना, मी माझ्या वडिलांकडून तुम्हाला आणून देते पैसे. आणि जोपर्यंत तुम्ही यांना आश्रम मध्ये टाकणार नाही ना, तोपर्यंत मी काही येणार नाही. बघा तुमचं तुम्ही. आणि तुम्हाला सांगते, मला माझ्या बापाच्या घरी जायचंय, ते पण आत्ताच्या आत्ता. मी इथं एक क्षणही थांबणार नाही. आणि नेऊन तुम्ही मला सोडायचंय, समजलं का? आणि तुम्ही जर मला नाही सोडलं तर मी इथं ते करीन. बरं मी विचारतो आई बाबाला. किती वेळचं झालं पोरगा आतमध्ये गेलंय ग? चाललंय काहीतरी आहो त्यांचं. आई बाबा, ती म्हणते तिच्या घरी जायचंय तिला. घरी? हा, दुखत ना, मग ती म्हणली मी 4-8 दिवस जाऊन येते. पण अचानक असं कसं घरी जायचंय? मग आता नसेल तर बरं वाटत, मग पाठवू 4-8 दिवस. येत आहे सोडायला? हा, चला मग. पण का म्हणून घरी? काही समजलं नाही. अगं काय झालं सुनबाई? काय नाही झालं. ऐक ना, तू नको जाऊ इथून निघून. आम्ही जातो इथून निघून. बाळा असं नको ग करू. वाटलं तर आम्ही तुझ्या पाया पडतो ग. हा ग, अगं हात नसताना मोडला तर सगळं मीच केलं असतं ग. आणि असं पण आमचं काय ग, आमचे 4 गेले आणि 2 राहिले बघ. असं करा, आम्ही वाहिले राहतो, तुम्ही राहा इथंच. सुनबाई, आमच्यामुळं तू निघून नको जाऊ. आम्ही वाहिली राहतो, पण तू जाऊ नको. कुठं राहू आम्ही, पण तुमचा संसार मोडू नका. आम्ही तुला नाही त्रास देणार. आम्हाला चहा नको देऊ, भाकरी नको देऊ. तुम्ही खुश राहा. तुम्ही ना शहरात जाऊन राहा. आमची काळजी करू नका. आम्ही कसे राहू. अगं तू मोठ्या घरची, तू जर अशी गेली तर तुझा बाप काय म्हणेन आम्हाला? अगं 4 चौघामध्ये आम्हाला तोंड दाखवायची जागा नाही राहणार.
अगं सुनबाई तुझ्या पाया पडतो, पण जाऊ नको. तुम्ही काही पण करा, पण मला इथं राहायचं नाही. मी आज काही केलं ना तरी पण मला माझ्या बापाच्याच घरी जाणार, मी थांबणार नाही तर तुमच्या सोबत. आणि तुम्हाला मी गोडीच सांगते, तुम्हाला सोडायचंय का नाही? काय ऐकत बसले तुम्ही इथं? का जाऊ माझी मी एकटीच? सोडतो ना, पण ते काय म्हणते जरा ऐक ना. काय म्हणताय? मला राहायचंच नाही त्यांच्या सोबत. तुम्हाला सांगितलं ना मी एकदा. एवढी विनवणी करते, पाया पडते. मला काही फरक पडत नाही. येत आहे का जाऊ मी? आई बाबा येतो सोडून. अगं काय झालंय? एक तर तुझा पण हात मोडला. आपण म्हणलं सुनबाईचं दुखत आहे, पण इथं दुसरं दुखणं निघलं मोठं. आता हो कसं करायचं? लेकराचा संसार फार मोडणीला आला. किती जीवाला घोर गमाय. एक तर ते पैशासाठी नोकरीसाठी फिरतय, आणि आता ही घरी गेली. माझा हात मोडलाय. घरातलं करायचं त्याच. तू नको काळजी करू, मी करीन स्वयंपाक. तू टेन्शन नको घेऊ. कसं करायचं हो आता? होईन जसं होईन तसं. काय आता आपल्या नशिबालाच आलंय. कसं हो आता काय समजना बघा मला. काय करताय? काय नाही, बघतोय मोबाईल. काय बघ, कुणाचा फोटो आहे हा? अरे बाहेरचेच असं म्हणजे व्हॉट्सअपला जे येते ते पाहतोय. काय तुमचं लक्षण काय ठीक नाही दिसत मला. म्हणजे हा? काय मोबाईल बघितले लक्षण बिघडत आहेत. मग आता या बायांचा फोटो कशासाठी बघताय? त्याला काय होतंय? हा? आलंय व्हॉट्सअपला पाहायचं. बापाने हेच केलं, 57 बाया करून वावर घालवलं. आता वरलं सगळं तुम्ही पण घाला. काय कारण आहे? उलट घेईन मी, चालत नसतो मी. खरंच? हा बर बर हो बर. बर, तुला काय करायची जाऊ दे. तिथून कमून काय विषय काय आहे? बोल विषय. मला काय गरज नाही तुला दाखवायची, काय गरज आहे दाखवायची? तुझं व्हॉट्सअप चालू नाही का? मी नाही बघत मोबाईल, एवढं नाद नाही तुमच्या. मग आता बसलोय टाइमपास, आलोय जरा थोडं. लक्ष द्या थोडं. काय लक्ष द्यायचं आता? काय लक्ष द्यायचं आता? कळायला पाहिजे तुम्ही. हा. अरे काय ग? बस इकडून बस. बस बापा जो काय आलं? जा. आणि पिशू कोण फेकली नी? आले मी आता कायमची निघून इथं. कायमचे? हा. अगं बाई, काय बोलली ती? कायमचे लग्न झालं कायमचं येत असते काय बापाच्या इथं? मम्मी मला नाही राहायचं आता तिथं. माझ्याकडून नाही होत आता त्यांचं ते धुणं भांडे चहा पाणी हे मला नाही आवडत. डोकं फिरलं काय तुझं? काय दोन्ही भांड्यात म्हणजे? चहा पाणी होत नाही? मग कोण करत बसणार आहे सारखं सारखं काम? मला नाही सवय काम करायची एवढी. काय बरळती? हं? कायमचं चाली म्हणजे काय शब्द आहे काय? हो आणि कोण करण मग चाललं? मम्मी करू का ते सगळं? तुझं ते घर आहे, तूच करायचं. काय जावं? काय नाही, आता ती म्हणजे घरी जायचं. आणलं तिला घरी जायचं तुमच्याकडे यायचं होतं ना. म्हणजे कायमचं आणलं का इकडे? का बरं? माझे आई बाप जड झाले तिला सांभाळायला. होय ग? मी विचारतोय तुला. हा, मला नाही राहायचं तिथं. नाही राहायचं? मला त्यांच्या हा सोबत नाही शब्दाने राहायचं. भागतं का नाही राहायचं म्हणून? लग्न करून दिलं त्याच घरी राहावं लागेल आणि तिथं संसार करावा लागेल. काय कारण नाही राहायचं? काय तुला प्रॉब्लेम आहे? म्हटलं ना तुम्हाला मला नाही होत काम. काम होत नाही म्हणजे? कोण करत बसणार आहे त्यांचं? प्रत्येक माणूस जन्माला आला ते कामच करतो ना. नवीन तिने काही काम सांगितलं का तुला? मग सारखं चहा कर धुणं भांडी स्वयंपाक ते मला काही माहित नाही. माझ्याकडून काम होत नाही. मी जाणार नाही तिथं आणि त्यांच्यासोबत मला राहायचं नाही. यांना जर माझ्यासोबत राहायचं असेल तर वायली राहायचं. मग मामा एक लक्षात ठेवा, मी माझ्या आई बापांना कधीच सोडणार नाही. म्हातारपणी कोण आहे त्यांना माझ्याशिवाय? ऐक, स्वतः पैसे राहतात, मान मला घास भरवते. माझं चुकलं ग. तुला आई बाप आहेत आणि तुला तुझे आई बाप सांभाळायचे. मग मी त्यांना कसं सोडू? ज्यांनी रात्रंदिवस कष्ट केले, मला शिकवलं, नोकरीला लावलं, आणि मी आज त्यांना सोडून नाही राहू शकत. आणि बरं का, आज तुला सांगतो, नसन राहायचं तर राहू नको. तू मागशील तेव्हा मी तुला घटस्फोट देईन.
पण मी माझे आई वडील सोडणार नाही. जसे तुला तुझे आई वडील प्यारे आहेत ना, तसे मला माझे आई वडील बी लागतात. आजपासून ना तुझं आणि माझं नातं तुटलं. तू माझ्या आईबापाला रडायला लावलं ना, हो या वयात आम्हाला पाया पडले आई वडील, तर ऐकले नाही. ते हात जोडले, विनवणी केली. थांबा जावं तुम्ही, तुझं काम आहे ती. आई बाप्पाला जीव लावणं हे तुझं कर्तव्य आहे. जर तू त्यांना सांभाळणार नसले ना, ते तुला परत सांभाळणार नाहीत. हे बी घ्या ध्यानात घे. मुलांच्या आईबापापासून ताटातूट करून तुला काय भेटायचं रे? त्या आईबापामुळे तू तिथं राहती. आजपासून आहे ना ह्या घरात सुद्धा थांबायचं नाही. तो चालली. तुला जर सास सासरे सांभाळले नसले ना, देवासारख्या माणसाला तो पाय पडायला लावलं, हात जोडायला लावले, याच्यापेक्षा अजून दुसरं कोणतं पाप करणार तू? नीट थांबू नको इथं, राहायचं नाही आमच्या घरात. आज जर तू तिथं गेली नाही ना, परत आमच्या दारात यायचं नाही, मरेपर्यंत यायचं नाही. तुला जर काही कमी पडलं तर मी, टेन्शन घेऊ नको. मम्मी बर का जावई, समजलं? हे निर्णय पटकन 2 मिनिटाच्या वय घराच्या बाहेर. हे बघ, माझं सांग नाही तुला एक आईचं. मी पण या घरात आली होते लग्न करून, सगळं केलं सासू सासऱ्याचं. आज माझं नाव मोठं झालं. तू पण तुझ्या आईबापाचं नाव मोठं कर सासू सासरे जाऊन. माझी तुला सांग नाही. असे 2 दिवस आनंदाने ये, खुशीन राहा. पण हे असे नाटकं करून यायचं नाही इकडे, ते तुझं घर, समजलं? हक्काचं घर आहे, तिथं तुझं नाव. ते विचार जावं किती गरीबी, रडतोय ढाचाचा. नवऱ्याची साथ दे, सासू सासऱ्याची साथ दे, नाव मोठं कर त्यांचं. तुझं आपोआप नाव मोठं होईल. जा. येऊ का? जा. मामा येतो. नाही हा. तू राहू दे, तिला यायचं. नाही नाही, नाही. घेऊन जायचं, घेऊन जा. घेऊन जायचं लगेच. आज नाही ठेवायचं, घेऊन जायचं. नाही नको, राहू दे, मी जातो. उठा, नाही नाही, थांबा. जा. खरंच चुकलं माझं. हात जोडून माफी मागते. आई सुखी राहा. जा. नवऱ्यासंग जा. चला. जा पाहू ना. पहिलं असं जर लाड दिला असता तर काळ सोकला असता. बरोबर केलं आपण. आणि प्रत्येक घरात हेच किस्से घडले असते, आईबापाचा त्रास देणे. आपण बरोबर केलं. पण तुला पाणी सुद्धा नाही विचारलं. काय गरज नाही. पावली. सुखाने आता आली, नाही. 2 दिवस राहून दे. पण अशी आल्यावर भांडण करून अजिबात नाही. अजिबात नाही. आणि तो पण थारा द्यायचं नाही, नाही. नाही. चल, मला भूक लागलेली, चला, जेवायचं. वाढते तुम्हाला. चला. आई बाबा, पोरगं आलं वाटतं. सुनबाई पण आली. गेलतो त्यांच्या घरी. हा हा. काय नाही, तिला करमलं नाही, परत म्हणणे तुम्हाला सोडून नाही राहणार. अच्छा, बरं झाली आली बाय, माझी माग आली. लय बरं वाटलं. आई, मला माफ करा. मी असं नव्हतं तुमच्यासोबत वागायला पाहिजे. माफ करा मला. आम्ही तुला माफ केलंय बाळा. तू आली ना माघारी, त्यातच आमची खुशी. ये अगं, असा नाही राग धरायचा, सुखाने संसार करायचा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तू ना आमची सून नाही, तू पण आमची मुलगीच आहे ग बाई. आणि आम्ही आहेच ना, कमी जास्तीला कामाचं टेन्शन नाही घ्यायचं. नाही आई, आता तुम्ही काहीच काम करायचं नाही, सगळं मी करणार. माझी गुणाची सून आहे ग बाई. चला, मी बॅग ठेवते आणि तुम्हाला काहीतरी बनवते मी खायला. हो हो. हात दुखत असेल ना तुमचा, हो. तुम्ही आराम करा. लय आनंद झाला मला, खरं नाही ना पिले.